भेंडीची भाजी खायचा कंटाळा येतो का? तर त्या भेंडीपासून इतके छान कुरकुरीत असे भजे म्हणजेच पकोडे तुम्ही बनवू शकता। ह्याला मसाला भेंडी फ्राय मसालासुद्धा बोलला जातो। तर ह्याला बनवायची कृती एकदम सोपी आहे, कारण खायला मात्र इतके छान कुरकुरीत क्रिस्पी लागतात ना। तर त्यासाठी अशा भेंड्या घेऊन यायच्या, लहान मोठ्या जशा तुम्हाला भेटतील तशा घेऊन यायच्या। भांड्यामध्ये थोडंसं 1 वाटी बेसन पीठ, 1-1.5 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं, यानी भेंडी खूप कुरकुरीत बनते। त्यानंतर थोडा गरम मसाला, धना पावडर, थोडीशी हळद, थोडा लाल तिखट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सगळं जे बेसन पिठाचा घोळ आहे ना तो मिक्स करून घ्यायचा। थोडं थोडं जसं जसं लागेल तसं पाणी टाकून याचा एक घट्ट बॅटर बनवायचा। अगदी रनी बॅटर नको आणि अगदी थिक पण नको आहे, मीडियममध्ये बघा हे अशा पद्धतीचं बॅटर बनवा आणि याला 1-5 मिनटं जरा साईडला ठेवायचं। तो पण आपण भेंड्या कट करून घेऊया। आता भेंडी कशी कट करायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर हे बॅटर झालं आहे तयार, ह्याला जरा थोडा वेळ द्यायचा म्हणजे हे चांगलं सेट होतं। आता भेंडी कट करायची, देठाचा भाग कापायचा नाही, पुढचा एक छोटासा भाग कट करायचा आणि असं मधोमध भेंडीच्या अशा पातळ चिरा मारायच्या हलक्या हाताने, पूर्ण तुटून नाही द्यायच्या आहे बघा, असं वरच्यावरच मधोमध अशा चिरा मारायच्या, पाकळ्या करून घ्यायच्या। पाहू शकता तुम्ही ह्या अशा पद्धतीची भेंडी चिरून घ्या, देठ काढायचं नाही अजिबात, हे पुढचा भागच कट करायचा। आपण जे बेसन पीठ मिक्स केले बघा त्याच्यामध्ये ह्या भेंड्या अशा डिप करून घ्यायच्या शेवटपर्यंत। हे बघू शकता सगळ्या एकदम अशा 5-7 भेंड्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये सेट करून ठेवू शकता। पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं, लगेच गरमागरम याला फ्राय करायचं। हे पाहू शकता मस्तपैकी अशा मी सगळ्या भेंड्या ज्या बेसन पिठामध्ये सेट केल्या होत्या बघा, त्या सगळ्या अशा गरमागरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या। इतका कुरकुरीत टेस्टी क्रिस्पी लागतात ना, आतून एवढं म्हणजे तो भेंडीचा सॉफ्टनेसपणा, चवदारपणा आणि दुसरी गोष्ट वरून बेसन पिठाची ही जी कोटिंग आहे ना एक नंबर लागते। चहासोबत ना खूप भारी लागतात। गरमागरम अशा काढायच्या आणि गरमागरम चहासोबत याला खाऊन बघा, भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता, प्रवासात नेऊ शकता, गेस्ट पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल डिश म्हणून तुम्ही हे चहासोबत देऊ शकता। तर आवडले असेल तर एकदा करून नक्की बघा, खूप भारी लागते, कुरकुरीत लागते, हे पाहू शकता। आणि भेंडी हेल्दीसुद्धा आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। जर भेंडी खायची भाजीचा कंटाळा आला असेल तर हे पकोडे भेंडीचे नक्की करून बघा। चॅनलवर मी अशीच रेसिपी दाखवत राहते, नक्की सबस्क्राईबर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।